नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्याची आमटी बनवून दाखवणार आहे। त्याला तुम्ही कांदवणी पण म्हणू शकता। ही कमेंट केली होती की एका माणसासाठी फक्त हे दाखवायचे, तर तुम्ही त्याच्या तुमच्या जेवढे लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे साहित्य घेऊ शकता। तर त्याच्यासाठी बघा 2 कांदे मी घेतलेले आहेत। ही एक जणासाठी आहे। एक गड्डी लसूण घेतला आणि एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली। खोबरं बघा एवढं घेतलेलं आहे। ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त खोबरं घातलं तरी पण चालेल। आल्याचा तुकडा घेतलेला आहे बघा, त्याच्यावरचं साल काढून एवढा तुकडा घेतलेला आहे। आणि 2 छोट्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक मिरची घेतली तरी पण चालेल। आता हे काय करणार आहे, मी खलबत्त्यामध्ये एकदम बारीक कुटून घेणार आहे आणि कांदे बारीक कापून घेणार आहे। कांदा बघा एकदम असा बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही चॉपरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता। हे मी सुरीने कापलेला आहे। खलबत्त्यामध्ये बघा मी कुटून घेतलं, एवढं बारीक असं कुटलेलं आहे। आता हे सगळं ना तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता, पण हे न जे खलबत्त्यात केले की नाही त्याची चव वेगळी येते। कढई गरम करत ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल किती टाकायचं, तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा जिरे चांगलं भाजून घेऊया। जिरे चांगलं भाजलं गेलेले आहे, त्यात टाकायचे आपल्याला कांदा। आता हे काय आहे माहिती आहे का, एका मुलानं खूप दिवस झालं कमेंट करतोय की मला कांद्याची आमटी बनवून दाखवा। तर त्याला मी खूप वेळा त्या मेसेजमध्ये पूर्ण रेसिपी त्याला सांगितलेली आहे, तरी सुद्धा तो एकाच माणसासाठी तुम्ही मला असं दाखवाच करून म्हणून कमेंट आली होती। तर मी त्या खास त्या मुलासाठी, तर तुम्हाला जास्त कुणाला बनवायचं असेल ना तर ह्याचे डबल साहित्य घ्या। आता ही त्याला मी सांगितलं एका माणसासाठी, तर ही आपल्याला 2 माणसासाठी सुद्धा पुरू शकतं। तर आता हे पहिला कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा। बघा किती बारीक चिरलेला, असा बारीक चिरायचा। चॉपरनं सुद्धा खूप बारीक होतं बरं का, चॉपर नसला घेतला तर जरूर घ्या। तर त्याच्यामध्ये आपण कुटलेलं टाकून घ्यायचं। हे बघा 2 ते 2.5 चमचे झालेलं आहे चमच्याच्या मापानं। आणि हे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला सांगते तर ही मुलानं त्या कांद्याची जी आमटी खाल्लेली आहे ना आईच्या हातची, ही काय एक कांदा म्हणा किंवा काही भाजीला जर काहीच नसेल तर तो कांदा चुलीत टाकायचा, एक लसणाची गड्डी चुलीत टाकायची आणि हे सगळं जे साहित्य आहे हे पाट्या वाटलं जातं, जसं मसाला करतो अशा पद्धतीमध्ये, आणि त्याचं ते बनवलं जातं। त्याची चव एकदम मस्त अशी वेगळीच येते। तर त्यासाठी त्याला मी तर सोप्या पद्धतीत असं दाखवलेलं। तर चूल वगैरे तर नाही आहे ना, तर तशा पद्धतीत पण मी दाखवलं असतं त्याला। कुठलीही गोष्ट आपण आईच्या हातानं खाल्लेली ती गोष्ट खरंच चवीला सुद्धा वेगळीच लागते, भली ती चुलीवरची असू द्या नाहीतर ती गॅसवरची असू द्या। तर आता ह्याच्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, आणि हे आपण आता एक बारीक गॅसवर 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा बारीक गॅसवर मिनिटभर। आता ह्याच्यात टाकणार आहे मी हा कोल्हापुरी मसाला। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी फक्त हा कोल्हापुरी मसाला टाकलेला। आता ह्यात कोणता मसाला टाकायचा, तर ह्याच्यात कांदा लसूण मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, तुम्ही जो तुमच्याकडे असेल तो मसाला टाका। आता त्यांच्याकडे मिरची पावडर होती तर त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते। मी कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे। चवीनुसार टाकायचे मीठ, थोडंसं पहिलं मीठ टाकायचं आणि उकळल्यानंतर थोडंसं एका चमच्यावर घेऊन पिऊन बघायचं की तुम्हाला त्याचं कमी जास्त वाटतंय का, कारण की तुमच्या हातानं जर जास्त मीठ पडलं तर आपण काढू शकत नाहीये। आणि तशा पद्धतीत जर मीठ झालं तर काय करायचं, थोडंसं पाणी वाढवलं तरी मग त्यात चालू शकतंय। मिक्स करून घेते मी, जरा थोडंसं परतून घ्यायचे मसाले टाकल्यानंतर। आता ह्याच्यामध्ये बघा धने जिरे पावडर मी अर्धा चमचा, एकदम बारीक नाही असं दरदरी आहे। तुम्हाला ह्यात पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला पावडर सुद्धा टाकू शकता। आता हे पण ह्याच्यामध्ये मी परतून घेते बारीक गॅसवर बघा, अशा पद्धतीत मी परतून घेतलेलं। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला कोमट पाणी। आता एका माणसासाठीच पाहिजे तर मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास टाकलेला आहे। तर आपण अजून थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे शिजायला चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे चवीला छान लागतं। आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं होतं, तर ह्यात बघा मी अजून अर्धा ग्लास टाकणार आहे पाणी। आणि ह्याला बारीक गॅस आहे, एकदम मीडियम गॅस जरी केला तरी चालेल, ना तर बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तर चालेल। तर झाकण बघा असं थोडंसं तिरकं ठेवायचं आणि ह्याला आपण चांगलं शिजवून घेऊया। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, अशा पद्धतीत बघा शिजलेलं आहे। मस्त असं शिजवून द्यायचं, म्हणजे त्याची चव छान लागते बघा। 1 नंबर होतं, असं होतं। चवीला तर लय मस्त लागतं। आता ही मी काय केलेलं माहिती आहे काय, तर एका माणसासाठी सांगितले, पण ही 2 माणसांना सुद्धा पुरू शकतं। तर एका माणसासाठी असे 2 कांद्याच्या प्रमाणे करायचं। आता तुमच्याकडे तुम्ही सांगितलं नुसती मिरची पावडर आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं कांदा लसूण मसाला, काळा मसाला, ह्यानं चव ह्याची अजून चांगली येते। तर तुम्ही थोडासा गरम मसाला पावडर जरी टाकली तरी चालेल, मस्त लागतं। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।